विधानसभेत मुंबईतील निधी वाटपावरून खडाजंगी, मी पत्र देऊन देखील मला निधी दिला नाही। वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। तर ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला निधी दिला नव्हता, आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर। संजय राऊत निलेश राणेंमध्ये खडाजंगी, मोदी शहा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचे लाभार्थी, राऊतांचं वक्तव्य। तर मोदी बाळासाहेबांचं नातं महाराष्ट्राला माहिती, संजय राऊतांच्या टीकेवर नितेश राणेंचा पलटवार। बारामतीत पैशांचा वापर होण्याची दाट शक्यता, बारामतीत अजित पवार गुंडांना जवळ करतायत, रोहित पवार यांचं अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप। भाजपकडून 23 लोकसभा निरीक्षकांची घोषणा, पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई तर गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी। पक्षानं संधी दिल्यास पुणे लोकसभा लढणार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची दावेदारी। तर पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण होणार। पंतप्रधान यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। यवतमाळमधील मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो असल्यानं चर्चांना उधाण। केंद्र सरकार मार्चच्या पहिल्या आठवड्यात सीएए कायदा लागू करणार, सूत्रांची माहिती। कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष पोर्टल देखील तयार। सध्याची दडपशाही इंग्रजांपेक्षाही भयानक, गृहमंत्र्यांचा मोठ्या प्रमाणात जातीयवाद सुरू, मनोज जरांगे पाटील यांची टीका। भावनिक होऊन असं वक्तव्य करणं निंदनीय, बबनराव तायवाडे यांची जरांगेंवर प्रतिक्रिया। अर्थसंकल्प अधिवेशनाचा आज तिसरा दिवस, अधिवेशनात अर्थसंकल्पावरती विस्तारित चर्चा होऊन विधेयक त्यांचे आता विरोधक आक्षेप नोंदवणार। जेपी नड्डांचा 4 मार्चला नागपूर दौरा, भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात करणार तरुणांना मार्गदर्शन। महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक, हॉटेल ट्रायडेंटमध्ये पार पडणार बैठक। बैठकीला वंचितचा प्रतिनिधी उपस्थित असणार। मुंबईत 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात, पीसे उदंचन केंद्रात आग लागल्यानं अनेक पंप बंद अवस्थेत, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। कर्जत जामखेड एमआयडीसी प्रकरणात उद्योगमंत्री उदय सामंतांनी बोलावली आहे महत्त्वाची बैठक। बैठकीला राम शिंदे निमंत्रित, रोहित पवार यांना मात्र बैठकीचं निमंत्रण नाहीच। ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी एक संशयिताला घेतलं ताब्यात, पश्चिम बंगालमधून घेतलंय ताब्यात। तर माफिया संदीप दुधियानाच्या संपर्कात संशयित असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।